Welcome to the class. We already started the electrostatics chapter. In previous lecture we see the application of Gauss law. In this lecture we learn the concept of electric potential and potential energy. बघा खूप सिंपल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप एन्जॉय करा हे लेक्चर. बघा कसं असेल. Potential energy, actually the potential energy is the work done against the electrostatic force. परत सांगते, the potential energy is the work done against the electrostatic force. बघा कसं असेल. पोटेन्शियल एनर्जी ही जी आहे कन्सेप्ट, जर एक चार्ज आपण कन्सिडर केला, ठीक आहे, तर त्या चार्जच्या अगेन्स्ट एक चार्ज प्रेझेंट असताना दुसरा चार्ज जर मूव्ह होत असेल तिथे आणि काहीतरी वर्क डन होत असेल, तर ते जे वर्क डन आहे ते ॲज अन एनर्जी म्हणून स्टोअर होतं. ती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे बघा आपल्याला माहिती ऑलरेडी, जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर ती जी एनर्जी असते ती असते कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आणि तसंच आपण पोटेन्शियल एनर्जी केव्हा म्हणतो आहे, जर चार्ज जर प्रेझेंट असेल तिथे, ठीक आहे, चार्ज आहे आणि तो चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जर मूव्ह होत असेल, ठीक आहे, पॉईंट जर मूव्ह होत असेल तर तिथे जे वर्क डन होते, जे झालेलं वर्क आहे ते वर्क ॲज अन एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, हे याआधी मी सांगितलेलं असेल, एक सपोज एक स्प्रिंग घेतली मी, ती स्प्रिंग जी आहे ती या वॉलला अटॅच आहे, ठीक आहे, आणि ह्या स्प्रिंगला एक पुढे मी बॉक्स लावला सपोज. ओके. आता बघा काय होईल, ही जी कंडिशन आहे स्प्रिंगची, इथे सध्या स्प्रिंग कुठलाही फोर्स या बॉक्सवरती लावत नाही, अशा ठिकाणी आहे. म्हणजे इथे जो फोर्स आहे तो स्टार्टिंगला 0 आहे हे कन्सिडर करा. आता काय करावं लागेल, आता पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कसं आहे. तर स्टार्टिंगला ओरिजिनल शेप जो आहे, त्या स्प्रिंगचा जो काही ओरिजिनल शेप आहे तो असा आहे आणि तिथे फोर्स 0च असेल. आता तुम्ही काय केलं, तुम्ही ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग कॉम्प्रेस केली, ठीक आहे, ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग कॉम्प्रेस केली. बघा अशा प्रकारे स्प्रिंग कॉम्प्रेस केली आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कमी झालं. बघा हा जो बॉक्स आहे हा बॉक्स पुढे सरकला गेला. याचा अर्थ काय, ही स्प्रिंग कॉम्प्रेस आहे. ही स्प्रिंग कॉम्प्रेस म्हणजेच काय, बॉक्स स्टार्टिंगला ए पोझिशनला होता आणि नंतर बी पोझिशनला गेला आहे. म्हणजे तुम्ही तो बॉक्स मूव्ह केला ए पोझिशन टू बी पोझिशन आणि त्याच्यामुळे ही स्प्रिंग काय झाली आहे, कॉम्प्रेस. मग कॉम्प्रेस झाली आहे, तुम्ही ह्या बी पोझिशन लिहून हा बॉक्स सोडून द्या, काय होईल, ही स्प्रिंग परत एकदा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, ओरिजिनल शेप तिचा तयार होईल. याचाच अर्थ काय, ही जी स्प्रिंग आहे ह्या स्प्रिंगमुळे हा बॉक्स काय होईल, पुढे ढकलला जाईल. म्हणजे ही स्प्रिंग ह्या बॉक्सवरती काहीतरी फोर्स अप्लाय करते. डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला झालं, डिस्प्लेसमेंट इकडे झालं आहे आणि फोर्स कुठे लागला गेला आहे, ह्या साईडला लागला गेलेला आहे. ओके. इथे फोर्स 0 होता, पण ही जी सेकंड डायग्राम आहे इथे काहीतरी फोर्स लावला आणि तो फोर्स कुठे येईल, अगेन्स्ट धिस डायरेक्शन एफ. ओके. मग याचा अर्थ काय, का इथे नेमकी कशामुळे हा बॉक्स पुढे ढकलला गेला, तर इथे वर्क डन केलं, ठीक आहे. हा बॉक्स ए पोझिशन टू बी पोझिशन आला म्हणजे इथे काहीतरी वर्क डन झालं, त्याची पोझिशन चेंज झाली आणि जे झालेलं वर्क आहे ते वर्क ॲज अन एनर्जी म्हणून ह्या स्प्रिंगमध्ये स्टोअर झालं. ती एनर्जी कोणती होती, पोटेन्शियल एनर्जी. मग ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे पुन्हा एकदा या बॉक्सवरती फोर्स अप्लाय केला गेला. हेच आपल्याला बघायचं आहे. बघा हेच सेम आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठी मी एक डायग्राम ड्रॉ करते. सपोज हिअर इज अ सोर्स चार्ज प्लस क्यू हा सोर्स चार्ज मी घेतलेला आहे. आता बघा फोर्स 0 ही कंडिशन म्हणजे काय, एक मला टेस्ट चार्ज घ्यायचा आहे. जो टेस्ट चार्ज, सपोज मी तो टेस्ट चार्ज इथे कन्सिडर केला, तो टेस्ट चार्ज मी घेते Q0. ओके. पॉझिटिव्ह आहे हा पण. ओके. आता काय पोटेन्शियल एनर्जी समजून घ्यायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असेल, द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट. ज्या पॉईंटला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे त्या पॉईंटपर्यंत हा चार्ज काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. मूव्ह केल्यानंतर जे काही वर्क डन होतं आहे त्याला आपण म्हणणार आहे पोटेन्शियल
एनर्जी. परत एकदा बघा कसं असेल. सपोज हा जो टेस्ट चार्ज आहे ना, हा टेस्ट चार्ज आपण इन्फिनिटीला आहे असं कन्सिडर करू. एका म्हणजे क्यूपासून त्याचं डिस्टन्स इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे खूप लांब असेल, माहिती नाही ते किती आहे, पण इन्फिनिटी म्हणजे खूप लांब इतकं डिस्टन्स आहे त्याचं. का हा जो क्यू आहे, हा क्यू ह्या क्यू नॉटवरती कुठलाही फोर्स ॲप्लाय करू शकत नाही. म्हणजे ही कंडिशन का हा क्यू ह्या क्यू नॉटवरती फोर्स ॲप्लाय करत नाही. ही कंडिशन कुठे, जेव्हा तो चार्ज कुठे असेल, इन्फानाईटला असेल. मग इन्फानाईटपासून ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. सपोज पोटेन्शियल एनर्जी मला ह्या पॉईंटला कॅल्क्युलेट करायची, ए ह्या पॉईंटला. ओके, जर मला पोटेन्शियल एनर्जी ए ह्या पॉईंटला कॅल्क्युलेट करायची, मग काय करायचं, हा जो चार्ज आहे हा इन्फिनिटीपासून तर ए पॉईंटपर्यंत मूव्ह करायचा. मूव्ह करताना इथे जेवढं वर्क डन झालं आहे, जितकं काही वर्क झालं आहे तेच आपल्याला काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. मीन्स द पोटेन्शियल एनर्जी इज डिफाईन्ड ॲज द amount of work done at bringing a charge from infinity to that point. It's called as this potential energy असेल. म्हणजे बघा आता इन्फिनिटीला आहे असं कन्सिडर केलं, प्लस क्यू नॉट हा चार्ज, आणि तो आपल्याला कुठे मूव्ह करायचा आहे, ए पॉईंटपर्यंत. बघा मग ह्या क्यूपासून ॲक्च्युली हे इन्फानाईट जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त आहे, आपण असं कन्सिडर करतो आहे. त्याला मी काहीतरी नाव देते, म्हणजे R1 म्हणते मी याला. R1 म्हणजे इन्फानाईट डिस्टन्स असेल हे. ठीक आहे, मला पुढे सॉल्व करायचं आहे. ॲक्च्युली फिजिक्सची जी कन्सेप्ट आहे, फिजिक्समध्ये जे काही डेरिवेशन सॉल्व केलं जातं, आपण फक्त कन्सिडर करतो, इमॅजिन का इन्फानाईट इतकं डिस्टन्स असेल. आता तेच डिस्टन्स मी किती म्हणते त्याला, R1 इतकं डिस्टन्स आहे. आता हा क्यू नॉट आपल्याला कोणत्या पॉईंटला आणायचा आहे, ए पॉईंटला आणायचं आहे. ठीक आहे, ए पॉईंटला म्हणजे प्लस क्यूपासून तर ए पॉईंटचं डिस्टन्स आहे सपोज R2. ठीक आहे, हा ओ प्लस क्यू चार्ज जो आहे तो ओ पोझिशनला असं म्हणू आपण, ओ, आणि इथे घेऊया आपण ए पोझिशन. ठीक आहे, बघा आता R1 R2 इतकं डिस्टन्स घेतलं. मेन तुम्हाला हे माहीत पाहिजे का पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो आहे, कुठून काढतो आहे आपण पोटेन्शियल एनर्जी. जो टेस्ट चार्ज आहे, युनिट चार्ज आहे, हा टेस्ट चार्ज इन्फिनिटीपासून तर त्या पॉईंटपर्यंत मूव्ह करायचा. म्हणजे हा हळूहळू मूव्ह करणार आहे. मूव्ह करायला कोण आहे, आपणच तो मूव्ह करतो आहे, हळूहळू मूव्ह करतो आहे. तो कुठपर्यंत आणतो आहे आपण, ए पॉईंटपर्यंत. आणि ए पॉईंटला आपल्याला काय काढायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. बघा मग आपण बघू कसं काढता येईल. आता बघा, हे तर आपल्याला माहिती आहे का हा क्यू ह्या क्यू नॉटवरती फोर्स ॲप्लाय करेल. कसा फोर्स ॲप्लाय करतो रे, बघा हा पण पॉझिटिव्ह आहे आणि क्यू नॉट पण काय पॉझिटिव्ह. मग दोन्ही जर सेम चार्ज असतील, ओके, लाईक चार्जेस आर रिपेल इच अदर अँड अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट इच अदर. इथे काय आहे, लाईक चार्जेस प्लस प्लस, त्याच्यामुळे हे काय करतील, रिपेल करतील. हा क्यू ह्या क्यूला स्वतःकडे येऊच देणार नाही, हा पुढे फोर्स ॲप्लाय करेल, त्याला पुढे ढकले. म्हणजे याच्यावरती जो फोर्स ॲप्लाय होणार आहे, हा फोर्स इकडे ॲप्लाय होईल. ठीक आहे, पण तुम्ही काय करताय, त्या क्यू नॉटला बळजबरी क्यूच्या डायरेक्शननी मूव्ह करताय. म्हणजे डिस्प्लेसमेंट क्यू नॉटचं कुठे होतं आहे, ह्या डायरेक्शनने होतं आहे ना. ओके, आपण ते स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर केलं. सपोज DR इतकं स्मॉल डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, किती, DR इतकं स्मॉल डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करू झालेलं आहे. म्हणजे फोर्स या डायरेक्शननी, DR ह्या डायरेक्शनने आहे. आणि आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी. स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलं DR, स्मॉल वर्क डन घेऊ DW, विच इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, स्मॉल डिस्प्लेसमेंट DR. आता बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघं काय आहे, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट्स करते, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑन अपोजिट डायरेक्शन. म्हणून इथे F.DR घेतलं आहे. ओके, आणि आपली कन्सेप्ट काय आहे, एनर्जी. जे काही वर्क होतं आहे ते वर्क ॲज अन एनर्जी म्हणून स्टोअर होतं आहे. मग एनर्जी काय असेल इथे, सपोज द DU, एनर्जी जी आहे ती यूनी डिनोट्स करायची आहे. मग DU इज इक्वल्स टू काय येईल परत, -F इंटू DR. सेम DU म्हणजेच काय असेल, DW, ते सेम येईल. जितकं वर्क डन आहे तितकीच एनर्जी स्टोअर झाली. DU इज इक्वल्स टू -F इंटू DR इतकी एनर्जी झाली. ठीक आहे, मग आता याच्या पुढे आपण एक्सप्रेशन बघतोय पोटेन्शियल एनर्जीचं. पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट करायची, DW DU फाइंड आउट झाल्यानंतर आता
हे महत्त्वाचे आहे. आता चार्जेस आपल्याला कुठली एनर्जी काढायची, पोटेन्शियल एनर्जी ॲट अ पॉईंट ए इतकी काढायची आहे. मग बघा स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलं ना आपण, हळूहळू मूव्ह करतोय, कुठला तरी पॉईंट घेतला आपण. ओके, मग आपल्याला माहिती आहे आपण जर स्मॉल डिस्प्लेसमेंट काढलं आहे तर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल. स्मॉल एनर्जी आपण फाइंड आउट केली, टोटल एनर्जी काढायची असेल तर काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग इंटिग्रेशन, टेक अ इंटिग्रेशन, यू इज इक्वल्स टू okay change in energy which is equals to integration of this du which is equals to integration of what is du minus f into dr. एनर्जी काय आहे, मायनस एफ इंटू डी आर. बघा आता हा जो फोर्स आहे, फोर्स कुठला अप्लाय होतोय, दोन चार्जमधला फोर्स. ऑब्वियसली कुलोम्स लॉ. कुलोम्स लॉ काय सांगताय रे, एफ इज इक्वल्स टू, बघा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस. काय प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस, क्यू इंटू क्यू नॉट. बघा ह्या क्यूपासूनच घ्यायचं हे सगळं डिस्टन्स. ठीक आहे, आता हा क्यू आणि हा क्यू नॉट ह्या दोघांमधला प्रोडक्ट काय असेल, क्यू डॉट क्यू नॉट अँड फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इन जनरल स्क्वेअर जे डिस्टन्स आहे दोन चार्जमध्ये ते आपण जर आर कन्सिडर केलं, बघा हा आता मूव्ह होतोय ना हळूहळू, ए पॉईंटला आल्यानंतर तो R2 होणार आहे, पण एक्झॅक्ट आपल्याला हे डिस्टन्स माहीत नाही किती, हळूहळू मूव्ह होतोय. इन जनरल ते आपण आर कन्सिडर केलं. एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू इंटू क्यू नॉट डिवाइड बाय आर असं येतं. देन डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईन काढून आपण इज इक्वल्स टू आणि एक कॉन्स्टंट टर्म घेतो. मग ती कॉन्स्टंट टर्म काय आहे कुलोम्स लॉमध्ये फोर्सची, 1/4 एप्सिलॉन नॉट. आणि ऑब्वियसली एप्सिलॉन नॉट मीन्स फ्री स्पेस. क्यू इंटू क्यू नॉट डिवाइड बाय, सॉरी इथे स्क्वेअर आहे ना, फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस आर स्क्वेअर. क्यू इंटू क्यू नॉट डिवाइड बाय आर स्क्वेअर. हा येतो फोर्स. मग बघा हेच आपल्याला इथे पुट करायचं आहे या फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग यू इज इक्वल्स टू काय येईल, यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस व्हॉट इज एफ, एफ इज 1/4 एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट डिवाइड बाय आर स्क्वेअर. आणि हा डी आर ॲज इट इज डी आर. ओके, आता बघा इंटिग्रेशन आपण कसं सॉल्व करतोय, ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायच्या आणि ज्या व्हॅरिएबल टर्म आहेत त्या आतमध्ये लिहायच्या. मग इथे कॉन्स्टंट टर्म कोणता आहे, बघा हा प्लस क्यू चार्ज, हा मोठा क्यू आणि हा छोटा क्यू, हे दोन्ही पण काय कॉन्स्टंट आहे का, हो आहे. ते दोन्ही पण काय असतात, कॉन्स्टंट आहे. क्यू इंटू क्यू नॉट हे दोन्ही पण कॉन्स्टंट आहे. व्हॅरिएबल काय, बघा ना रेडियस जे डिस्टन्स आहे ते व्हॅरी होते. डिस्टन्स काय आर व्हॅरी होते. सुरुवातीला R1 आहे, मग तो हळूहळू असं पुढे येणार आहे. आणि आपल्याला कुठे काढायची पोटेन्शियल एनर्जी, जेव्हा तो क्यूपासून R2 या डिस्टन्सवरती असेल तेव्हा. म्हणजे बघा इथे आपण लिमिट्स पुट करून देऊ. हा आर कुठून कुठपर्यंत, तर R1 पासून R2 पर्यंत व्हॅरी करायचा फक्त. आणि मग R2 पर्यंत आल्यानंतर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी पाहिजे. ओके ठीक आहे, असं केलं. मग आता कॉन्स्टंट ज्या टर्म आहे त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायच्या. कोणकोणत्या कॉन्स्टंट आहे, -1/4 एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट डिवाइड बाय आर स्क्वेअर. हे असेल तुमचं कॉन्स्टंट, सॉरी आर स्क्वेअर नाही, क्यू इंटू क्यू नॉट. ओके, आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय येईल, R1 टू R2 लिमिट्स 1/r² dr. बघा एवढं सगळं जे आहे ही टर्म क्यू इंटू क्यू नॉट हे सगळं इंटिग्रेशनच्या बाहेर आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय येईल, 1/r² dr हे आलं. पुढे u इज इक्वल्स टू -1/4 एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट. ओके, आता बघा इंटिग्रेशन आहे R1 टू R2 लिमिट्स आहे. इंटिग्रेशन 1/r² r². हे आपण असं लिहू शकतो r⁻². डिनॉमिनेटरला आहे r², इथे प्लस आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर काय होईल, -2 dr. देन u इज इक्वल्स टू -1/4 एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट. बघा तर याचं इंटिग्रेशन काय येईल,
r⁻²चं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ r⁻n काय येतं, r⁻n+1 डिवाइड बाय n+1 मीन्स r⁻² + 1 डिवाइड बाय -2 + 1 आणि हे लिमिट्स द्या r1 टू r2. ठीक आहे, इंटिग्रेशन घेतलं आहे dr. u इज इक्वल्स टू -1/4π ε0 q इंटू q0. बघा r⁻² + 1 r⁻1 डिवाइड बाय -1 लिमिट्स r1 टू r2. हेच आपण असं लिहिणार आहे -1/4π ε0 q इंटू q0 -1/r r1 टू r2. बघा इथे r⁻1 आहे न्यूमरेटरला, हा जर r⁻1 डिनॉमिनेटरला गेल्यानंतर +1 होतो म्हणजे r⁻+1. ही मायनस साईन ॲज इट इज. आता हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाणार आहे. देअरफॉर u इज इक्वल्स टू काय 1/4π ε0 q इंटू q0. आता बघा याच्या पुढे काही करता येत नाही तर आपण लिमिट्स पुट करून देऊ. आता लिमिट्स कसे पुट करायचे इंटिग्रेशनचे, हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. हायर लिमिट काय आहे r2, rच्या जागी r2 पुट करा 1/r2 हायर लिमिट पुट केलं मायनस काय लोअर लिमिट r1 1/r1. ओके, हे असेल तुमचं पोटेन्शियल एनर्जी. ही पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला मिळाली कुठल्या पॉईंटसाठी, या पॉईंटसाठी. ठीक आहे, तर ॲक्च्युली हीच एनर्जी आपण चेंज इन एनर्जी म्हणून ही डिफाईन केलं जातं. म्हणजे हीच एनर्जी कुठली तुमची चेंज इन एनर्जी, ॲक्च्युली चेंज इन पोटेन्शियल एनर्जी del U पण म्हणताय तुम्ही. आता एक नॉर्मल फॉर्म्युला आपण कसा लिहिणार आहे बघा. जर हे r1 जे आहे तेच तुम्ही इन्फानाईट कन्सिडर केलं. इन्फानाईट का कन्सिडर करतो आपण, तर इन्फानाईट ह्या डिस्टन्सवरती जो फोर्स आहे तो फोर्स काय येतो 0 येतो. जी पहिली डायग्राम होती आपली स्प्रिंगची, जी पहिली डायग्राम ड्रॉ केली ती इन्फानाईट डिस्टन्सवरती होतं. मग आपण इथे r1ची व्हॅल्यू इन्फानाईट पुट केली आणि हे जे r2 आहे O to A मधलं डिस्टन्स ते जर आपण r कन्सिडर केलं तर आपला फॉर्म्युला काय येईल बघा. एक नॉर्मल फॉर्म्युला का तिथे जे चार्ज आहे आपले ते चार्ज आपण कन्सिडर करणार आहे q1 अँड q2. ओके, अँड द डिस्टन्स इज r. पुट r1 इज इक्वल्स टू इन्फिनिटी अँड r2 इज इक्वल्स टू r. फॉर्म्युला काय येईल u इज इक्वल्स टू 1/4π ε0. बघा इथे r1ची व्हॅल्यू जर इन्फानाईट पुट केली तर 1/∞ 0 होऊन जाईल आणि फक्त काय राहील 1/r2. आणि r2ची व्हॅल्यू काय आहे r. q.q0 हेच काय येईल तुमचं q1 इंटू q2. देअरफॉर q1 q2 डिवाइड बाय r. हा असेल तुमचा एक नॉर्मल फॉर्म्युला का जिथे इन्फानाईट डिस्टन्स जर कन्सिडर केलेलं असेल, इन्फानाईट असेल तर हा फॉर्म्युला येईल. ओके, आणि एक इन्फानाईट डिस्टन्स असं नाही आहे, फक्त तो पॉईंट्स कुठेतरी दूर आहे आणि तिथून आपल्याला ए पॉईंटपर्यंत शिफ्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला 1/r2 - 1/r1. अँड इफ द डिस्टन्स इज इन्फानाईटपासून तो पॉईंट जर इकडे शिफ्ट केला तर फॉर्म्युला येईल u इज इक्वल्स टू 1/4π ε0 q1 q2 डिवाइड बाय r. खूप सोपं आहे बघा. काही डाऊट्स असतील तुम्हाला, जर हे समजत नसेल तर ते डाऊट्स नक्की तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि पुढच्या वेळेला जर पॉसिबल असेल तर हे मी अजून सोप्या भाषेत सांगेल. ठीक आहे, माझ्या मते काही आता प्रॉब्लेम नसावा. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल, टू ब्रिंगिंग अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. इन्फानाईटपासून ह्या पॉईंटपर्यंत आणण्यासाठी जे वर्क डन आपण करतोय त्यालाच आपण म्हणतोय पोटेन्शियल एनर्जी. ओके, हे त्याचं डेरिवेशन. आणि आता बघा पोटेन्शियल एनर्जीचं जे युनिट आहे ते युनिट काय येतं, याचं जे युनिट आहे हे युनिट आहे जूल. ओके, आणि याचं अजून दुसरं युनिट आहे ते म्हणजे आपण म्हणतोय इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, EV ह्या दोघांमधलं रिलेशन जे आहे ते 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट विच इज इक्वल्स टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. ओके, हे आहे इतकं. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण बघू पुढची कन्सेप्ट, ती म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तोपर्यंत हे तुम्ही पॉज करा आणि नोट करा. द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल V इज इक्वल्स टू, बघा आपण आत्ताच पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढला
यू विच इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवाइड बाय R हा फॉर्म्युला आला होता आपला. ठीक आहे, आपण आता पोटेन्शियल बघतोय. पोटेन्शियल कसं लिहायचं बघा. हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकते, U इज इक्वल्स टू Q1 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट R इंटू Q2, और वी कॅन राईट U इज इक्वल्स टू Q2 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट R इंटू Q1 अशा प्रकारे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे लिहिलं. का लिहिलं तर बघा इथे V जो आहे तो V काय असतो तर Q/4 पाय एप्सिलॉन नॉट R हा त्याचा फॉर्म्युला येतो. V इज इक्वल्स टू Q/4 पाय एप्सिलॉन नॉट R अशा प्रकारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं. मग जर Vचा फॉर्म्युला आहे हा आहे तर U इज इक्वल्स टू काय येईल आपलं V इंटू Q2. ह्या फॉर्म्युलामध्ये जर चार्ज Q1 असेल तर V1 Q2 लिहू, U1 लिहू, आणि U2 इज इक्वल्स टू काय येईल सेम V2 इंटू Q1 अशा प्रकारे हा फॉर्म्युला येतो आहे आपला. ठीक आहे, म्हणजेच काय तर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी विच इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू charge, or we can write the potential electric potential V which is equals to potential energy per unit charge. बघा हे सिंपल आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ते काय येतं V इज इक्वल्स टू U/Q इतकं येतं. ही जी कन्सेप्ट आहे ॲक्च्युली V1 V2 ह्या व्हॅल्यूज कशा येतात बघा. पोटेन्शियल हे जे आहे तर 2 पॉईंट्समधलं आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे, A आणि B. ठीक आहे, एचं पोटेन्शियल आणि बीचं पोटेन्शियल हे वेगवेगळे. एचं पोटेन्शियल आहे सपोज VA आणि बीचं पोटेन्शियल आहे VB. ओके, आणि जर ह्या दोघांमधला पोटेन्शियल विचारलं आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ह्या 2 पॉईंट्समधलं काय येईल तर ते आपण लिहितो VAB विच इज इक्वल्स टू VA मायनस VB. अशा प्रकारे आपण पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो. ठीक आहे, VAB इज इक्वल्स टू VA मायनस VB. एक मेन कन्सेप्ट अजून सांगायचं तर जे वर्क डन आपण काढतोय, ठीक आहे, वर्क डन बघा, वर्क डनसाठी पाथ कन्सिडर करायचा नाही आहे. AB 2 पॉईंट असतील तर ज्यावेळेस हा B चार्ज हा Aकडे जेव्हा मूव्ह होईल तर त्यावेळेस सपोज आपण कन्सिडर केलं हा पाथ. इथे जे वर्क डन असेल सपोज W, हे आता स्ट्रेट लाईनमध्ये मी असा पाथ फॉलो केला तर इथलं वर्क डन हे Wच राहील. असा पाथ फॉलो केला तर इथलं वर्क डन हे Wच राहणार आहे. म्हणजे वर्क डन हे सेम असेल. VAB आणि वर्क डन हे काय येतं आहे सेम, फक्त पाथ चेंज असला तरी चालेल. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. बघा सिम्पल कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियलमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपण कसा डिराईव्ह केला तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युलावर. पोटेन्शियल एनर्जीचा सेम फॉर्म्युला घ्या आणि जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल काय असतं चार्ज Q/4 पाय एप्सिलॉन नॉट R हे येतं. ठीक आहे, मग U1 इज V1 डॉट Q2, U2 इज V2 डॉट Q1 हे ह्यानुसार आलं. आणि पोटेन्शियल एनर्जी इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज, देअरफॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा. आता याच्यानंतर आपण बघणार आहे द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सी आत्ताच आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज V इज इक्वल्स टू U डिवाइड बाय Q. दॅट मीन्स द पोटेन्शियल इज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज असं होतं. आणि जो पोटेन्शियल डिफरन्स कन्सेप्ट होती ते काय होतं ॲक्च्युली, द पोटेन्शियल डिफरन्स इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. काय येत होतं आपलं सपोज V2 मायनस V1. जर 2 पॉईंटमध्ये असेल डिफरन्स तर आपण तो लिहिला सपोज V2 मायनस V1 विच इज इक्वल्स टू. बघा V2 हे जर पोटेन्शियल असेल तर एनर्जी U2 येत होती आणि V1 हे पोटेन्शियल असेल तर एनर्जी U1. दॅट मीन्स V2 मायनस V1 इज इक्वल्स टू U2 मायनस U1 डिवाइड बाय Q. ओके, आणि एनर्जी कशी ही U2 मायनस U1 2 पॉईंट्समधली एनर्जी U2 मायनस U1. म्हणजेच ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जर मूव्ह झालं आपण तर ते ॲक्च्युली येतं वर्क डन. U2 मायनस U1 जर केलं तरच ते काय असेल वर्क डन, म्हणजेच W2 मायनस W1 थोडक्यात.
ठीक आहे. म्हणजेच हे आपण लिहू शकतो dw डिवाइड बाय q. बघा हे रिलेशन महत्त्वाचं आहे. द पोटेन्शियल डिफरन्स इज द वर्क डन पर युनिट चार्ज. द पोटेन्शियल डिफरन्स इज द वर्क डन पर युनिट चार्ज dv. v2 मायनस v1 म्हणजेच आपण dv म्हणणार आहे. dv इज इक्वल्स टू dw अपॉन q असं येत होतं आपलं. ठीक आहे. आता बघा फॉर अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, तर जो चार्ज आहे बघा, जो चार्ज आपण मूव्ह करतोय हा तर सोर्स चार्ज झाला. जो टेस्ट चार्ज आहे तो टेस्ट चार्ज काय असेल, +1 इतका असेल. तर ॲक्च्युली जर तो +1 हा जो चार्ज आहे तो कसं, तर तिथे वर्क डन कसं असेल बघा, dw इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे आता इथे जो आहे तो चार्ज आपण m ह्या डिस्टन्सपासून n पर्यंत मूव्ह करणार आहे. डायग्राममध्ये बघा ह्या सोर्स चार्जपासून तर m पर्यंतचं डिस्टन्स x कन्सिडर केलं. m टू n इतकं मी डिस्प्लेसमेंट करणार आहे. ते डिस्प्लेसमेंट dxने डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. मग ह्या पर्टिक्युलर डायग्रामसाठी जर वर्क डन आपण काढलं, चार्ज जो मूव्ह होतोय त्याचं वर्क डन काढलं तर काय येईल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघे एकमेकांना काय आहे, अपोजिट डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट dx म्हणून dx घेतलं. आणि हा जो फोर्स आहे ॲक्च्युली इथे, तो फोर्स कोणामुळे अप्लाय केला जातो आहे बघा, +q हा चार्ज त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो फोर्स लावतोय तो फोर्स कोणामुळे लावतोय, ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्डमुळे. बरोबर. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स काढताना हे जे 2 पॉईंट्स आहे, हे 2 पॉईंट्स एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल तरच हा सोर्स, हा चार्ज हा दुसऱ्या चार्जवरती फोर्स अप्लाय करू शकतो. अदरवाईज फोर्स काय येतो, 0 येतो जर दुसरा चार्ज त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नसेल तर. मग इथे फोर्स आहे तो कोणामुळे आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे आहे. मग बघा इलेक्ट्रिक फील्डमुळे आहे म्हणून फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही सेम असेल ह्याच साईडला. म्हणून आपण dwचा फॉर्म्युला अगेन्स्ट लिहू शकतो -e इंटू dx इतका. बरोबर. dw इज इक्वल्स टू -e डॉट dx हे आलं. आणि युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर असेल बघा, फॉर अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज द पोटेन्शियल or the work done for a unit positive charge is equals to काय असेल, तर potential difference, which is equals to potential difference between these 2 points. Therefore dw is equals to what is potential difference, dv. ओके. युनिट पॉझिटिव्ह चार्ज ना, म्हणजे dw डिवाइड बाय q काय असेल, युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे 1. q ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर dv इज इक्वल्स टू काय येत आहे, dw आलं. ठीक आहे. मग ह्याच फॉर्म्युलानुसार आपलं काय येईल, dv विच इज इक्वल्स टू dw ची व्हॅल्यू काय आहे, -e इंटू dx. बघा इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियलमधलं आपल्याला रिलेशन मिळतं आहे. E is equals to -dv upon dx. That means the electric field is the negative of potential gradient म्हणते मी याला, dv upon dx. The potential difference with respect to displacement is the potential gradient. E is equals to -dv upon dx. Okay. Today's lecture is over. जर कोणाला काही डाऊट्स असेल तर नक्की सांगा. आणि कोणी जर पहिल्यांदा हा चॅनल बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील लेक्चरचे नोटिफिकेशन हे मिळते. ओके. थँक्यू.